मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्ह्याच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आज एक महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला गेलाय। पत्नीची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपीला विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशी अशी शिक्षा सुनावत ऐतिहासिक निर्णय दिलाय। सांगली जिल्ह्यातील खुनाच्या प्रकरणात अशी शिक्षा सुनावली जाण्याची ही पहिलीच घटना ठरली। 7 जून 2021 रोजी खानापूर तालुक्यातील भूड येथे कौटुंबिक वादातून आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम याने पत्नी दीपाली कदम हिच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर तिच्यावर चाकूनेही वार करण्यात आले। गंभीर जखमी झालेल्या दीपाली यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना 11 जून 2021 रोजी त्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणाचा तपास विटा पोलिसांनी अत्यंत बारकाईने करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर केलेत। या खटल्यामध्ये मृत महिलेच्या अल्पवयीन मुलीची साक्ष, मृत्यूपूर्वीचा जबाब, पंचनामा आणि इतर महत्त्वाचे पुरावे निर्णायक ठरलेत। सरकारी पक्षाने प्रभावी युक्तिवाद करत आरोपीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध केलाय। अखेर विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश RR भागवत यांनी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत मरेपर्यंत फाशी, 1 लाख रुपयांचा दंड तसेच त्यापैकी 80,000 रुपये मृत महिलेच्या मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिलेत। हा निकाल सांगली जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासातील एक ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।